नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं व्हिडिओ नंबर 3 मध्ये। आपण सॉलिड स्टेट टॉपिक स्टार्ट केलेला, हा आपला व्हिडिओ नंबर 3 आहे। बोर्डला एक दोन डेफिनेशन आहेत, त्या आपण घेऊया प्रथम। ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲनआयसोट्रोपिक आणि आयसोट्रोपिक सबस्टन्सेस घेतले होते। नेक्स्ट दोन डेफिनेशन आहेत, व्हेरी सिंपल, ते आपण घेऊया आणि मग आपण क्रिस्टल लॅटिस स्टार्ट करूया। आयसोमॉर्फिझम, आयसोमॉर्फिझम। आता आयसोमॉर्फिझम म्हणजे काय? आयसो मीन्स सेम, टू ओनली डेफिनेशन आली तर 1 मार्क्सला, बाकी हे काही इम्पॉर्टंट नाही मिळत। टू or more substances having the same crystal structure, having the same crystal structure are said to be isomorphous। सिंपल डेफिनेशन आहे। ओके, फक्त तुम्हाला इकडे आहे ना रेशो बघायचा आहे। टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर। एक्झाम्पल काय मिळतं आहे? एक्झाम्पल मिळतं आहे NaF। आता NaFचा रेशो काय आहे? 1:1। अजून एक एक्झाम्पल घेऊ शकता, MgO। आता Mg किती आहे? 1 आहे। Mg 1 आहे, ऑक्सिजन 1 आहे। मग ह्याचा रेशो बघायचा की अगर रेशो सेम आहे, ठीक आहे ना, रेशो अगर सेम आहे तर त्याला आपण काय म्हणतो? आयसोमॉर्फिझम। ओके, रेशोज फक्त बघायचा आहे तुम्हाला, ठीक आहे। टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस। क्रिस्टल स्ट्रक्चर, आता क्रिस्टल स्ट्रक्चर मीन्स व्हॉट? क्रिस्टल स्ट्रक्चर ह्या आपण क्रिस्टल, आता ह्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो क्रिस्टल लॅटिस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ते। ओके ओके, टू ऑर मोर सबस्टन्सेस, आपण दोन एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, तर ह्याचा रेशो आणि ह्याचा रेशो सेम असेल, ठीक आहे। अजून तुम्ही CaO सुद्धा घेऊ शकता, NaBr, NaCl, हे सगळे काय आहेत? आयसोमॉर्फिझम। म्हणजे रेशो आपल्याला बघायचा आहे, रेशो समजा सेम असेल तर ओके। नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज सेकंड, पॉलीमॉर्फिझम। ह्याची डेफिनेशन बघा, अ सिंगल सबस्टन्स, इकडे मात्र सिंगल सबस्टन्स असतोय। आयसोमॉर्फिझममध्ये काय असतं? वेगवेगळे सबस्टन्सेस असतात, म्हणजे एकच सबस्टन्स नसतो। Na आणि F वेगवेगळं आहे, Mg आणि O वेगवेगळं आहे, ओके। पण इकडे सिंगल सबस्टन्स, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट in two or more forms of crystalline structure is said to be पॉलीमॉर्फस। ओके, आता याला समजून कसं घ्यायचं? तुम्ही पॉलीमॉर्फस दॅट इज नथिंग बट युअर व्हॉट? ॲलोट्रॉप्स। ॲलोट्रॉप्स काय असतात? ॲलोट्रॉप्समध्ये आपण बघतो की सेम फिजिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट स्ट्रक्चर, दॅट इज युअर व्हॉट? ॲलोट्रॉप्स। तर सिम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। एक्झाम्पलमध्ये आपण घेऊया,
एक्झाम्पल याचं काय माहीत आहे तर कार्बन हॅज 3 polymorphic means what? Allotropic, allotropic forms. कोणकोणते फॉर्म्स असतात? तुम्ही लहानपणी तुम्हाला माहीत असेल की कार्बनचे ॲलोट्रॉप्स कोणकोणते असतात तर डायमंड, ग्रेफाइट आणि फुलरिन. हे आपण पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये डिटेलमध्ये बघू, काहीच टेन्शन घेऊ नका. पी ब्लॉक एलिमेंट्स जो आहे 11th तुम्ही बघितलं असेल ना, ठीक आहे. तर सिम्पल तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बाळांनो, सिम्पल तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचं आहे की आयसोमॉर्फिझममध्ये काय असतं, दोन वेगवेगळे एलिमेंट्स कंबाईन होतात. जे मूलद्रव्य असतात ते वेगवेगळे एलिमेंट्स कंबाईन होतात आणि आपल्याला एक स्ट्रक्चर मिळतं. पण इकडे मात्र काय असतं, इकडे मात्र एकच एलिमेंट असतो आणि तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतो. तर त्याला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. पॉलिमॉर्फिझमला आपण ॲलोट्रॉपिक फॉर्मसुद्धा म्हणू शकतो. ओके, तर तुम्हाला कळलं असेल. आपण हा व्हिडिओ कंटिन्यूस करणार आहोत. ओके, या डेफिनेशन फक्त एक मार्क्सला विचारू शकतात. नेक्स्ट टॉपिक आपण घेणार आहोत, तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युअल इन प्रॅक्टिस जो टॉपिक आता स्टार्ट होईल, ठीक आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे. इथून तुमचा ॲक्च्युअल प्रॅक्टिस जो सॉलिड स्टेट टॉपिक आहे तो स्टार्ट होतो. सो लेट इज स्टार्ट विथ फर्स्ट, दॅट इज काही बेसिक कॉन्सेप्ट्स आपण घेणार आहोत, तरच तुम्हाला कळेल. ठीक आहे. फर्स्ट, क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय? क्रिस्टल लॅटिस काहीच नाही आहे, फक्त नीट समजून घ्या काय आहे ते. रेग्युलर अरेंजमेंट of points in 3D space, in 3D space is called a lattice. तुम्हाला कळलं नसेल तर तुम्हाला नीट समजावतो मी, नीट समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजा मी एक अरेंजमेंट घेतली आणि सेम अरेंजमेंट खालती घेतली. बघा, रेग्युलर अरेंजमेंट सेम जशी मी इकडे घेतो आहे अरेंजमेंट तीच मी खालती घेतो आहे. अजून मी खालती सेमच घेईन इन 3D स्पेस आणि नंतर ह्यांना जॉईन करायचं. ह्याला आपण म्हणतो क्रिस्टल लॅटिस. सिंपल. ओके, काय आहे? रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉईंट इन 3D स्पेस. स्ट्रक्चर तुमचं 3D वाटलं पाहिजे, ठीक आहे ना. स्ट्रक्चर 3D वाटलं पाहिजे तरच याला आपण काय म्हणू, क्रिस्टल लॅटिस. आता हे जे पहिले मी पॉईंट्स काढलेले हे वाले, मी काय केलं, हे 4 पॉईंट्स आणि हे 4 पॉईंट्स जॉईन केले ना, तर ह्या पॉईंट्सला आपण म्हणतो लॅटिस पॉईंट. लॅटिस पॉईंट, लॅटाईस सुद्धा म्हणतात याला, लॅटाईस. तुम्ही कसं प्रोनाऊन्स करताय तुमच्यावरती आहे. ओके, आता हे लॅटिस पॉईंट काही असू शकतात, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असू शकतात, ॲटम्स असू शकतात, मॉलिक्युल्स असू शकतात, त्याच्यानंतर काही असू शकतात. ओके, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. ओके, त्याच्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत त्यांना आपण काय करतो, जॉईन करतो, तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर मिळतं आहे. ठीक आहे, सिंपल.
म्हणजे crystal lattice means what? Regular arrangement of points in 3D space is called lattice. Second point, and which is very important, हा तुम्हाला आता क्वेश्चन येईल एक्झाममध्ये. ओके, त्याला आपण म्हणतो युनिट सेल. युनिट सेल येणार हा क्वेश्चन 1 मार्क्ससाठी. डेफिनेशन बोर्डमध्ये विचारली गेलेली आहे. युनिट सेलमध्ये समजा आपल्याला घर करायचं आहे, घर बांधायचं आहे, तर आपण रेग्युलर अरेंजमेंट कशाची करतो? तर ब्रिक्सची, विटांची आपण रेग्युलर अरेंजमेंट करतो. ओके, एखादं घर आहे ते कसं निर्माण होतं? तर विटांची आपण, ब्रिक्सची आपण रेग्युलर अरेंजमेंट करतो. ज्याप्रमाणे अरेंजमेंट होईल त्याप्रमाणे आपल्याला घर दिसेल. मग युनिट सेल म्हणजे ब्रिक्स, एवढं लक्षात ठेवा. युनिट सेल म्हणजे काय? कोणतेही स्ट्रक्चर असेल त्याचा स्मॉलेस्ट पोर्शन, म्हणजे घर असेल त्याचा स्मॉलेस्ट पोर्शन जो आपण रिपीट केलेला आहे तर त्याला आपण काय म्हणतो? युनिट सेल. ओके, डेफिनेशन समजून घ्या. द स्मॉलेस्ट पोर्शन, the smallest portion of the crystal lattice on repeating in 3D म्हणजे 3 dimension generate the entire crystal. बरोबर ना? विटांना आपण रेग्युलर अरेंजमेंट रिपीट करत गेलो तर आपल्याला काय मिळेल? घर मिळेल, म्हणजे एंटायर क्रिस्टल मिळेल. द स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ द क्रिस्टल लॅटिस विच ऑन रिपीटिंग इन 3D जनरेट एंटायर क्रिस्टल. सिंपल आहे. ओके, द युनिट सेल मे बी रेफर्ड ॲज स्मॉलेस्ट पिक्चर ऑफ द लॅटिस. हीच फक्त डेफिनेशन एवढी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जे मी सांगणार आहे युनिट सेल ते नीट समजून घ्या. युनिट सेलसाठी आपण एक स्ट्रक्चर काढणार आहोत. सिंपल स्ट्रक्चर आहे. ओके, तर हे एक युनिट सेल आहे, ब्रिक्स आहे. ओके, युनिट सेल मिळाला. कोणती युनिट सेल म्हणणार? तर हा क्यूबसारखा दिसतोय ना, म्हणून ह्याला क्युबिकल युनिट सेल म्हणेन. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं आहे? पहिली गोष्ट लक्षात ठेवायचा. पहिली गोष्ट तुम्हाला काय मिळते? एज. आता ह्या युनिट सेलमध्ये एजेस म्हणजे काय बघा. बघा एज किती आहेत बघा. 1, 2, कडा आपण ज्याला म्हणतो 3, 4. ओके, खालच्या ह्या 4 झाल्या, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. म्हणजे एजेस एखाद्या क्युबिकल, तुम्हाला सिलॅबसला क्युबिकल युनिट सेल आहे ना त्याच्याबद्दल, म्हणून मी हेच सांगतो आहे. तर ह्याच्यामध्ये एजेस टोटल किती असतात? 12 असतात. एखाद्या क्युबिकल युनिट सेलमध्ये किती एजेस असणार आहेत? 12. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट, एजेस तुम्हाला कळलेले आहेत माझ्या मते तरी. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे इंटरफेशियल अँगल्स. आता हे मात्र अँगल्स तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहेत. समजा मी एजेसला काही नावं देतोय मी. ओके, एजेसला मी नावं देतोय. माझी ही जी एज आहे त्याला मी ए नाव देतोय. ही जी एज आहे त्याला मी बी नाव देतोय. आणि ही जी एज आहे त्याला मी सी नाव देतो. ही एज. तुम्हाला एज मला वाटते कळलं असेल. ABC म्हणजे मला इनडायरेक्टली एक्स, वाय आणि झेड घ्यायचं आहे. ओके, एक्स वाय 3D वाटलं पाहिजे ना, एक्स वाय झेड, म्हणून मग मी 3 घेतो. A, B आणि C. A आणि B
ह्याच्यामधला अँगल गॅमा असतो. इंटरफेशियल अँगल कोणकोणते असतात? अल्फा, बीटा अँड गॅमा. ठीक आहे. तो ए आणि बीमध्ये गॅमा असतो हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बी आणि सीमध्ये अल्फा असतो आणि ए आणि सीमध्ये बीटा असतो. हे लक्षात ठेवावं लागेल. तुम्ही असं नाही म्हणू शकत की ए आणि बीमध्ये अल्फा असेल, असं नाही. म्हणजे बघा तुम्ही, हा जो अँगल आहे त्याला आपण गॅमा म्हणू. बी आणि सीमध्ये अल्फा. म्हणजे दोन गोष्टी असतात कोणत्याही युनिट सेलमध्ये. कोणत्या दोन गोष्टी? तर पहिली गोष्ट जी आहे ती आहे एजेस 12 असतात आणि अँगल अल्फा, बीटा, गॅमा 3Dमध्ये आपण घेणार आहोत. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एजेस कोणकोणत्या? ए, बी, सी आणि अँगल्स कोणकोणते? अल्फा, बीटा अँड गॅमा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत टाईप्स ऑफ युनिट सेल. तर याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाऊ आणि मग ठीक आहे. धन्यवाद मुलांनो. थँक्यू.